नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। त्यामध्ये तिसरी वेटिंग लिस्ट कधी लागणार आहे याबाबत चर्चा करणार आहोत। तसेच आपल्याला ज्या मुलांचं दुसऱ्या लिस्टमधल्या व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट झालेलं आहे पण त्यांना अद्याप नियुक्ती झालेली नाही आहे, त्याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत। तर सर्वांनी यूट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरच असलेलं घंटीचं बटन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून आपल्या नवीन या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पडला की सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग आज आपण पाहूया की नेमकं तिसरी वेटिंग लिस्टचे काय म्हणजे मुद्दे आहेत आणि ती कधीपर्यंत लागू शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपली महावितरणची जी ॲड आली होती ती 2023 मध्ये, त्यामध्ये 5347 पदासाठी भरती प्रक्रिया पार पडली। त्याच्यातली पहिली लिस्ट आणि दुसरी लिस्ट झालेली आहे। दुसऱ्या लिस्टमधल्या विद्यार्थी मित्रांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन त्यांना नियुक्ती देणे आहे, तर त्या आचारसंहितेमुळे त्यांची नियुक्ती थोडी लांबणीवर पडलेली आहे। तर सध्या आपलं काय झालेलं आहे, तिसरी वेटिंग लिस्ट कधी लागू शकते। पहिले जे विद्यार्थी आहेत ते काही गैरहजर आहेत किंवा दुसऱ्या लिस्टमध्ये जे विद्यार्थी अपात्र ठरलेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये, आणि त्याच्या आधारावर त्याचा एक आढावा घेतला जातो आणि त्या आढावामध्ये किती अंदाजेच त्याचा एक प्रकारचा आढावा घेतला जातो आणि तो आढावा घेऊन एक वेटिंग लिस्टचे मुलांसाठी वेटिंग लिस्ट तयार केली जाते आणि ती त्यांच्या साईट। तर काही असे विद्यार्थी मित्र आहेत ज्यांचं महाजनको MIDC मध्ये पण सिलेक्शन झालेलं आहे आणि ते महावितरणमध्ये सध्या आहेत। तर ते गेल्याच्या इकडून त्यांनी रिझाईन दिल्याच्या नंतर पण आपल्या जागा रिक्त होतात। मग त्या रिक्त झालेल्या जागाच्या जागी आपल्याला वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना कंपनी घेत असते। तर अंदाजे 200 ते 300 विद्यार्थी गैरहजर होते आपल्या दुसऱ्या सेकंड लिस्टमधून, आणि साधारणपणे आपली दुसरी लिस्ट जी आहे त्या दुसऱ्या लिस्टमधील विद्यार्थी मित्रांना नियुक्तीपत्र भेटल्याच्या नंतर 15 ते 30 दिवसाच्या कालावधीमध्ये जागांचा आढावा घेतला जाईल आणि त्या जागांचा आढावा घेतल्याच्या नंतर फेब्रुवारी ते मार्चमध्ये तिसरी लिस्ट किंवा वेटिंग लिस्ट आपण त्याला म्हणू शकतो ती येऊ शकते अशी शक्यता आहे। तर विद्यार्थी मित्रांना हीच अपडेट द्यायची होती। आणि जे दुसऱ्या लिस्टमधील विद्यार्थी मित्र जे आहेत त्यांचं नियुक्तीपत्र ही आचारसंहिता झाल्याच्या नंतर त्यांना दुसऱ्या दिवसापासून लगेच नियुक्तीपत्र देण्यात येईल असं वरिष्ठ साहेबांनी कळवलेलं आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। जर यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईबर केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन दाबायला विसरू नका, कारण तुमच्या लाईकच हे आमचं असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आमचं जे काय असेल ते आम्हाला ऊर्जा देतात। त्यामुळं तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका। धन्यवाद।